भारती महाराज की जय। नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज नागापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी काल पोळा झाला। पोळ्यामध्ये मस्त या नागापूरवासियांनी पोळ्याचा जो सण होता चांगल्या प्रकारचे मिळून मिसळून आनंदाने साजरा केला। आणि आज पाडवा आहे, या पाडव्यानिमित्त नागापूरवासियांचा परंपरेनुसार गावातून सगळे जे आहे बैल पोळ्यानिमित्त पाडव्याच्या दिवशी या गावामध्ये मिरवणूक काढता आणि भाईचाऱ्याचा आपल्यामध्ये एक आनंद उत्साह साजरा करता। खरंच ही वखाणण्यासारखी गोष्ट आहे। आपल्या या निर्वाजी करणखेडा नागापूर या परिसरामध्ये आमचा हा शेतकरी राजा शेती विभाग हा एरिया आहे। या एरियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती होती आणि या शेतीच्या माध्यमातून आमचा देश कसा विकसित होईल हा संदेश आमचे नागापूरवासी वारंवार देत असता। मागील काही वर्षापासून पाडव्याच्या दिवशी या गावामध्ये मिरवणूक निघते आणि अध्यक्ष माननीय श्री ऋषी सोळंके व त्यांचे मित्रमंडळ चांगल्या प्रकारचं नियोजन करता आणि रॅली काढून या गावामध्ये एक भाईचाराचा आणि आपुलकीचा संदेश देता। मित्रांनो, गाव सांभाळले गेलं पाहिजे, गल्ली सांभाळले गेली पाहिजेत, परिवार सांभाळले गेले पाहिजेत, माणसं सांभाळले गेले पाहिजेत, हा जीवनाचा संदेश आहे। आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी आपल्या देशाचे नाव करता करता देशात जगातील विविध देशात जाता आणि आपल्या भारताचा झेंडा उंच करण्याचा प्रयत्न करता। आपण सुद्धा आपल्या नागापूरमध्ये राहून आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल, आपल्या गावाचं नाव कशा प्रकारचं या देशामध्ये चांगल्या प्रकारचं नाव कमेल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पाऊल उचललं पाहिजे। मित्रांनो, काम आमच्या जीवनाचा एक भाग आहे। आमच्या संसारामध्ये काम केल्याशिवाय माणसाला किंमत नाही। जो काम करेल तो संसार करेल, जो संसार करेल तो आपला परिवार सांभाळेल आणि परिवाराच्या माध्यमातून आपलं अस्तित्व घडत असतं आणि अस्तित्व घडणं म्हणजे यशस्वी होणं। बघा, यशस्वी होण्यासाठी आपल्याला आपल्या रूढी परंपरेनं आपला परिवार घेऊन काम करावं लागतं। या देशानं जे कायद्या पद्धतीनं कायदे नेमले आले त्या कायद्याला समोर ठेवून प्रत्येक गोष्टीला न्याय भेटेल, प्रत्येक माणसाला न्याय भेटेल या दृष्टिकोनातून आपण जीवन जगलं पाहिजे। म्हणून या देशानं प्रत्येक गोष्टीला कायदे दिलेले आहे। मी वकील असल्यामुळं मला कायद्याची चांगली माहिती आहे आणि आपल्याला प्रत्येक म्हणजे बघा, या देशाचे जे कर्तावर्ता होते स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपला देश चालेल या माध्यमातून प्रत्येक माणसाला न्याय भेटेल अशा पद्धतीने कायदे लिहिले आणि त्या कायद्याच्या माध्यमातून आपण सर्व धर्म समान चांगल्या प्रकारचं कार्य करून आपण जीवन जगू लागलेलो आहे। म्हणून आज या नागापूरवासियांनी चांगल्या प्रकारचा एक भाईचारा म्हणून चांगला व्यवस्थित कार्यक्रम म्हणून आज पोळ्याचा जो पाडवा आहे त्या पाडव्याच्या माध्यमातून या बैलांचे आपल्या गावातून मिरवणूक काढतील आणि या देशाला आपल्या गावाला चांगला शांतीचा समानतेचा संदेश देतील। त्याबद्दल आपल्या सर्व नागपूरवासियांचे खूप खूप आभार आणि त्यांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।